निश्चितपणानं पिंपळगाव नगर परिषदेची जी पहिली निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना जे घवघवीत यश काल मिळालं, त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे सर्वस्वी पिंपळगावच्या जनतेला त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही श्रेय देऊ इच्छितो की ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. सर्व मातब्बर एकत्र आल्यानंतर नेते विरुद्ध जनता अशा प्रकारची न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ही निवडणूक या ठिकाणी झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं जनतेचा विजय झाला आणि मी सर्वच्या सर्व श्रेय निश्चितपणानं पिंपळगावची जनता व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना व नागरिकांना या ठिकाणी मी देईन. साधारण आता पुढील आपली रणनीती काय राहील विकासाच्या दृष्टीने? निश्चितपणानं केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ असतील, यांच्या माध्यमातून या पिंपळगावचा जो राहिलेला विकास आहे निश्चितपणानं मग ड्रेनेजची समस्या असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर घनकचऱ्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे, चांगलं स्टेडियमचा एक विषय आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत ते निश्चितपणानं आम्ही शासन दरबारी त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी खाली केंद्र ते राज्य आणि जिल्ह्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्या दृष्टीनं आम्ही या युतीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व समस्या डॉक्टर साहेब नगराध्यक्ष या ठिकाणी झाले त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व जे नगरसेवक निवडून आलो आहोत सर्वजण एकत्र येऊन आम्ही निश्चितपणानं हा जो पिंपळगावचा खुंटलेला विकास तो चांगल्या प्रकारे कसा करता येईल. कारण आम्हाला यामध्ये रस्त्यांचे जरी झाले असेल परंतु त्याची जर आपण बघितली क्वालिटी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे रस्ते झाले पाहिजे, उत्कृष्ट दर्जाच्या आपल्या अंतर्गत गटारी झाल्या पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही आणि पिंपळगावला जो नागरिक येईल त्याला या नगर परिषदेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. या पिंपळगाव नगर परिषदेमध्ये इथून पुढे कोणालाही गेट आऊट केलं जाणार नाही. प्रत्येक नागरिकाचं एक स्वागत केलं जाईल आणि त्याला सन्मानाची वागणूक प्रत्येक नागरिकाला ही नगर परिषदेमध्ये दिलं जाईल. त्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणाने यापुढील काळामध्ये प्रयत्न